नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण थंबनेलवरती बघितलं असेल की राजमा पिकामध्ये आंतरपीक करून हरभऱ्याचं भरपूर प्रमाणामध्ये असा उत्पादन निघण्याचं त्याचं अंदाज आहे. कारण की ज्या पद्धतीने हरभरा पिकाला माल लागलेला आहे त्याचा जर आपण विचार केला तर भरपूर प्रमाणामध्ये ही शेती परवडलेली. बरेच शेतकरी म्हणतात की राजमा पिकामध्ये आंतरपीक केल्यानंतर त्याचा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला नुकसान होतं, परंतु जो आता आपण प्लॉट बघत असाल ह्या प्लॉटचा जर आपण विचार केला तर आपण बघू शकता कशा पद्धतीने माल लागलेला आहे. घाट्याचा जर विचार केला आपण तर घाटे देखील बघू शकता कशा पद्धतीने भरघोस उत्पादन हे आपल्याला ह्यामध्ये पाहायला मिळते. तर मग याची पेरणी ही कशा पद्धतीने केली तर शेतकरी मित्रांनो, राजमा पेरणी केल्यानंतर 3 फुटाचा सारा, हे 2 सारा बघू शकता आपण आता झाकावून गेला आहे. 3 फुटाचा सारामध्ये आपण 3 नळी जी असती 3 लाईनीमध्ये राजमा पिकाची पेरणी केली होती. आणि जे बी वरचा वरिंब असतो किंवा बंड बांधतात त्याला, त्या जागेवरती हरभऱ्याची ही डोबवणी केली होती की जेणेकरून नंतर राजमा पिकाला देखील त्याचं नुकसान होणार नाही आणि आपल्याला हरभरा पीक देखील चांगल्या पद्धतीने येईल. तर शेतकरी मित्रांनो, साधारणपणे अर्धा ते पावणे एकरचा हा प्लॉट आहे, म्हणजे 30 गुंठ्याचा हा प्लॉट आहे. आणि 30 गुंठ्यामध्ये साधारणपणे 6 ते 7 क्विंटलपर्यंत आपल्याला राजमा पिकाचं उत्पादन निघून अशा पद्धतीचा हरभरा हा आला आहे. आता हरभऱ्याचा जर विचार केला आपण तर हरभरा देखील चांगल्या पद्धतीने आला आहे. साधारणपणे 5 ते 6 क्विंटल तरी आपल्याला 30 गुंठ्यामध्ये हरभरा हा व्हायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, शेती करते वेळेस आधुनिक पद्धत ही वापरली पाहिजे. कारण की जर पारंपरिक पद्धतीने जर आपण शेती केली असती, म्हणजे जर राजमा पिकाची पेरणी केली असती फक्त आपल्याला राजमा पिकाचं उत्पादन निघलं असतं, परंतु हरभरा पीक पेरणी केल्यानंतर देखील आपल्याला दोन्ही उत्पादन निघायला लागलं, हरभरा देखील निघायला लागलं आणि राजमा देखील निघलेला आहे. तर अशा पद्धतीने शेती ही केली. तर व्हिडिओ कसा वाटला, ही पद्धत कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला एक नक्की करा. धन्यवाद.